സർക്കാരിൻ്റെയും ത്രിതല സർക്കാരുകളുടെയും ക്ഷേമ പദ്ധതികൾ, ജനക്ഷേമ പദ്ധതികൾ ഏറ്റവും സുതാര്യമായും കൃത്യമായും നടത്തുന്ന നമ്മുടെ സംസ്ഥാനത്തിന് തിരുവനന്തപുരത്തിൻ്റെ ഈ സെലക്ഷനിലൂടെ ലഭിച്ച അംഗീകാരത്തിൽ കേരളത്തിന്റെ കൃഷി നിലവിലുള്ളതിൽ നിന്നും ഉയർന്ന നിലയിലേക്ക് എത്തിച്ചേരാം. कैंडल पॉइंट के पास से कार्यकर्ताओं को क्रॉस करने दें. उन्हें आप सबका बहुत बहुत धन्यवाद. ये आज का दिन इतिहास में लिखा जाएगा कि जब केंद्र सरकार के 8 वर्ष पूर्ण हो रहे थे तो केंद्र सरकार ने और देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने अगर किसी स्टेट को चुना था तो हिमाचल प्रदेश को चुना था. इसलिए भी मैं देवभूमि हिमाचल में पधारने पर कोटि कोटि धन्यवाद करता हूं. आगे के मन संचालन हेतु मैं अपने सहयोगी एंकर्स को मंच पे आमंत्रित करता हूं. नमस्कार, मैं रीमा पाराशर. नमस्कार, मैं आरेंद्र प्रताप सिंह आप सभी का शिमला के रिज मैदान पर स्वागत करता हूं. समाज के अंतिम व्यक्ति के सर्वांगीण विकास के लिए समर्पित गरीब कल्याण सम्मेलन के इस राष्ट्रीय कार्यक्रम में आप सभी का हार्दिक अभिनंदन है, स्वागत है. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी देवभूमि हिमाचल प्रदेश की धरती पर एक बार फिर से पहुंच चुके हैं और अब से कुछ ही देर में माननीय प्रधानमंत्री जी हम सबके बीच में उपस्थित होंगे. हिमाचल की राजधानी शिमला का ऐतिहासिक रिज मैदान आज गवाह बनने जा रहा है उन स्वर्णिम पलों का जिसका हम सभी को बेसब्री से इंतजार है. देश को कुशल नेतृत्व प्रदान करने वाले और भारत को वैश्विक पटल पर फिर से विश्व गुरु की पहचान दिलाने की इस यात्रा में तल्लीन यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी अब से कुछ ही क्षणों में हम सबके बीच पधारने वाले हैं. देश इस समय आजादी का अमृत महोत्सव मना रहा है. आजादी के 75 वर्ष की विकास यात्रा को बीते 8 वर्षों में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो गति प्रदान की है उसका ही असर है कि आज भारत दुनिया की सबसे तेज गति से बढ़ती अर्थव्यवस्था बन चुका है और इस विकास की गाथा में कोई भी भारतीय छूटने ना पाए, इस बात का ध्यान भी माननीय प्रधानमंत्री का हक ले सकते हैं, राशन प्राप्त कर सकते हैं. यानी एक देश एक राशन कार्ड की जो योजना है वो मूर्त रूप में व्यवस्थाएं की गई हैं. उससे भ्रष्टाचार पे बहुत बड़ी नकेल हुई है और वो जो बर्बाद होता था वो पैसा आज हम सबके काम आ रहा है. प्रधानमंत्री जी का इस तरह से काम कर रहा है कि आज भारत का जो पैसा है भारतवासियों के काम आता है. से कुछ ही क्षणों में हम सबके बीच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पधार चुके हैं. अब से कुछ ही पलों में वो हमारे बीच पहुंचेंगे, मंच पर हमारे साथ होंगे और निश्चित तौर से हम जी का भी हम स्वागत करते हैं. आप सभी की गरिमा ठाकुर जी को कि वो आए और दुनिया के सबसे लोकप्रिय नेता देश के यशस्वी प्रधानमंत्री जी का स्वागत करें. और हिमाचल की पहचान के तहत यहाँ पे स्वागत होता हुआ अतिथि देवो भव की परंपरा को आगे बढ़ाते हुए माननीय प्रधानमंत्री जी का हिमाचल की पहचान यहाँ की शॉल और टोपी से स्वागत किया जा रहा है. देवभूमि हिमाचल प्रदेश के पुरातात्विक वैभव को प्रदर्शित करता श्री सरकार की जिन कल्याणकारी योजनाओं को हिमाचल प्रदेश में डबल इंच जिस तेजी से जमीन पर उतारा गया है उसकी अमिट छाप आज पूरे हिमाचल प्रदेश में साफ तौर पर देखी जा सकती है. प्रधानमंत्री जी आपके इसी जन कल्याणकारी सपने को हिमाचल प्रदेश में पूरा कर रहे हैं यहाँ के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री जयराम ठाकुर जी. अब हम हिमाचल प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री
भारत माता की। बहुत ही ऐतिहासिक पल पर गरीब कल्याण सम्मेलन के इस कार्यक्रम में देवभूमि हिमाचल प्रदेश के शिमला के इस ऐतिहासिक रिज के मैदान में और हम सबके प्रेरणा स्रोत आदरणीय श्री नरेंद्र भाई मोदी जी, केंद्रीय युवा सेवा एवं खेल तथा सूचना एवं आदरणीय श्री अनुराग ठाकुर जी, मंत्री आदरणीय श्री सुरेश भारद्वाज जी, शिमला के ये संकट समाप्त होकर के रहेगा। और आज हम इस बात को कह सकते हैं कि आज वो कोविड का संकट से हम पार निकलते हुए भारत यशस्वी होकर के भारत के अंदर नहीं, भारत के बाहर दुनिया के सभी देशों के लिए एक उदाहरण बना हुआ है। एक समय था जब छत की कमी से जूझते परिवार धूप बारिश सहन करने के लिए मजबूर थे। पानी के लिए महिलाओं का संघर्ष और लंबी कतारें किसी से छिपी। जी कैसे हैं आप? मैं ठीक हूँ साहब, मेहरबानी साहब, आपका शुक्रिया। लद्दाख में मौसम कैसा है? अभी तकरीबन आज थोड़ा दुगला जैसा है साहब, मौसम से तकरीबन ठीक है जी। अभी टूरिस्ट आना शुरू हुआ कि नहीं हुआ? बहुत से टूरिस्ट है साहब, बहुत टूरिस्ट आ रहे हैं। जी जी। अच्छा काशी जी बताइए अपने विषय में, और आपको भारत सरकार की किन योजनाओं का लाभ मिला? हमें बहुत मिला साहब, आपकी मेहरबानी से, आपके गवर्नमेंट की मेहरबानी से शुक्रिया अदा करता हूँ। हमको जन जीवन मिशन से हमको मिला है PMYG का स्कीम से हमको घर बनाने का मौका मिला। आपका बहुत बहुत शुक्रिया जी। पहले जिस मकान में रहते थे और अब खुद का मकान मिला है तो क्या पहले महसूस कर रहे हैं? जी पहले हमारे पास रूम होती थी, लेकिन बहुत कच्चा रूम होती थी, तो उसमें हमको बैठने का बहुत सहूलियत ठीक से नहीं होता था, क्योंकि बर्फ के टाइम पर, बारिश के टाइम पर शौचालय भी सही नहीं होती थी, हमारे पास आंगन भी नहीं होती, तो बहुत तकलीफ होता था। अभी आपके मेहरबानी से हमें पैसा मिला, तो हमको स्कीम के हिसाब से हमको पैसा मिला, हमको अपना पक्का घर मिला, बहुत मिला, अच्छा मिला, शौचालय भी बनाया, अटैच बाथरूम मिला, आंगन मिला, बहुत मैं खुशी हूँ, बहुत अच्छे हूँ सर। काशी जी आपने तो सेना में रह करके ये मातृभूमि की रक्षा के लिए अपनी जवानी खपा दी। जी जी और सर। आज भी आपके दिल में उतनी ही भक्ति, उतना ही प्यार बना पड़ा है। जी और सर। हम लोगों का कर्तव्य बनता है कि आप जैसे देश के होनहार नागरिकों के लिए जो भी कर सकते हैं करने का प्रयास करना चाहिए। जी सर। हमारी योजनाओं को प्राप्त करने में जी आपको कुछ दिक्कतें आई? क्या सरलता से प्राप्त कर पाए आप? मेरे को कुछ दिक्कत नहीं आया जी। मेरे को जो आपका स्कीम का हमें तो ये पता चला कि आपका टीवी चैनल में पता चला, उसके बाद तुरंत मुझे आपका गवर्नमेंट डिपार्टमेंट जो मैनेजमेंट कम्युनिटी है उनका टीम आके हमारा मोहल्ले में आके हमें गाइडलाइन दिया कि ऐसे है, ऐसे मिलेंगे, ऐसे करेंगे, आपको कर सकता है। तो फिर हमने बोला, आपको उन्होंने ये बोला कि आपके पास जमीन है या कुछ है क्या? पैसा तो आपके पास नहीं होंगे वो नहीं बताएंगे, जमीन है, कागज है क्या? बोला। फिर उन्होंने हमको ग्राउंड में आके हमारे पास आया, जमीन देखा, नापतोल किया, जो भी क्या किया। फिर उन्होंने बोला आपको जो मिल जाए हम ये शुरुआत नहीं देंगे कि मिल सकता है कि आपको ऑफिस में आके आप में हम फॉर्म देंगे, सिलेक्शन हो गया तो, ना सेलेक्ट हो तो आपको सेलेक्ट नहीं होंगे, होगा तो आपको पैसा मिल जाएंगे कहा था। काशी जी मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ जो भावना आपने व्यक्त की, और देशवासी दूर सुदूर लद्दाख से काशी जी को सुन रहे हैं, और मैं आज हिमाचल में शिमला में आपसे बात कर रहा हूँ। मेरे लिए बड़ी खुशी की बात है। थैंक यू सर। काशी जी नमस्कार। बहुत बहुत धन्यवाद माननीय प्रधानमंत्री जी। और अब हम रुख करते हैं बिहार के बांका जिले का, जहां से हमारे साथ जुड़ रही हैं
ललिता देवी जी से आपको प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना का लाभ मिला है। अब हम माननीय प्रधानमंत्री जी से निवेदन करेंगे। हमारा नाम ललिता देवी है, पतिना विजय दास, घर पसिया, पंचायत डुमरिया, प्रखंड बेलर, जिला बांका। अच्छा ललिता जी, आपको सरकार की किन योजनाओं का लाभ मिला है? जो योजनाएं थी उसमें से कौन सी योजना थी जिसका आपको लाभ मिला है? घर मिला सर, घर जैसे पहले माटी घर चले सर, नारा घर, जैसे माटी घर नारा घर चले, बहुत चुबे चले पानी सर, बच्चा बुतरू बहुत दिक्कत होवे चले सर। आ जब पक्का मकान होले कोई चीज के दिक्कत नहीं होवे छे सर, बच्चा बुतरू बहुत बढ़िया से रहे छे। आ पहले बहुत दिक्कत होवे छे, आ संगे संग शौचालय बना लिए सर, जैसे लटा ले बाहर ले चलिए, शर्म लगे छे सर, अब शर्म नहीं लगे छे। सब बच्चा बुतरू मिल के, सब परिवार मिल के घरे शौचालय करे छिए। आज सब गांव टोला वाला लगा के सबके शौचालय हो गए सर। ललिता देवी जी, बच्चों को पढ़ाती हो? हाँ सर। क्या पढ़ते हैं बच्चे? बड़ी लड़की बीए में, एक और बड़ा बेटा है वो इंटर के, एगो छोटी लड़की वो नम्मा में, एक छोटा बेटा सतमा में। अच्छा, अभी ये जो प्रधानमंत्री आवास योजना मिल गया तो बच्चों को पढ़ाई की भी सुविधा हो गई होगी, आराम से पढ़ पाए होंगे। हाँ सर। घर में काम में मदद करते हैं पढ़ने भी गए तो? हाँ सर करते हैं। हाँ हाँ, सरकारी स्कूल में पढ़ाई जाए छे सर, अखने बहुत बढ़िया लगे छे, सुविधा होवे छे। देखिए, अब तो आपको घर मिल गया है तो अच्छे घर में बच्चों की शादी भी हो पाएगी। हाँ सर, गैस मिल गए, गैस चूल्हा मिल गए सर। पहले लकड़ी बैठा खाना बनावे छलिए तो धुइयां लागे छे आँखी में, आय अब बहुत बढ़िया सुविधा हो गए तो बच्चा बुतरू खाना वाना जल्दी से बनाए के सरकारी हॉस्पिटल, सरकारी स्कूल भेज दे। अच्छा, गांव में अभी भी कुछ लोग होंगे जिनका मकान अभी बनना बाकी होगा। कि जिनको अभी से किसी को 4 महीना देर से, लेकिन सबको मिलेगा। जब आपका घर बन गया है, आप जिन लोगों को, गरीब परिवारों को जानती होगी जिनका घर नहीं बना होगा, तो वो क्या बोलते हैं आपको, आप उनको क्या समझाती हो? हाँ सर, नहीं समझा सर। घर मिल जाएगा, बढ़िया समझाइए ना सर। हाँ, चलिए ललिता देवी जी, प्रणाम आपको, मुझे अच्छा लगा आपने इतना संतोष व्यक्त किया। और बिहार के बाद अब हम रुख करते हैं माननीय त्रिपुरा का। पश्चिम त्रिपुरा जिले के पंकज साहनी जी के पास चलते हैं। पंकज जी को एक रात एक राशन कार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जैसी अनेकों योजनाओं का लाभ मिला है। हम माननीय प्रधानमंत्री जी से पुनः निवेदन करेंगे कि वो त्रिपुरा के पंकज जी से उनके अनुभवों को साझा करें। माननीय प्रधानमंत्री जी। पंकज जी नमस्ते। नमस्कार सर। पंकज जी बताइए, आप त्रिपुरा में क्या करते हैं और आपको काम करते हैं मिला है? सर, घर मिला है, शौचालय मिला है, नल का पानी मिला है, बिजली बिल मिला है। इतनी सारी योजनाएं मिल गई आपको? जी सर। आप मूल कहाँ से हो? जी सर। आप कहाँ के रहने वाले हो? बिहार के सर, समस्तीपुर जिला के हैं। बिहार से हो? जी सर। तो कितने साल से त्रिपुरा में रह रहे हो? 10 साल से सर। 10 साल हो गया? जी सर। तो आपका राशन कार्ड वगैरह तो बिहार का होगा? सर, बिहार का मतलब है, लेकिन इधर में जब काम करते हुए जब डीलर मिला तो अभी जैसे आधार कार्ड से फिंगर लगाते हैं तो देता है। आप मिल गए?
पहले सर लाइट नहीं था तो कहाँ जाएंगे, करते थे वो सोलर में। तरक्की कर रहा है। चलिए पंकज जी, मुझे बहुत अच्छा लगा। और नमस्ते। आपको किस बात से संतोष हो गया? ಸಂತೋಷ ಅವರೇ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ? ನಮಗೆ ಸರ್ ಜೊತೆ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ ನಮಗೆ ಮಾತಾಡೋದು ಸಿಕ್ಕಿದಂತೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್ ನಾನು। आदरणीय सर, आपसे बात कर लाभ मिला है भारत सरकार की योजना का। ಸಂತೋಷಿ ಅವರೇ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಅನುಕೂಲವನ್ನು ಆಗಿದೆ ಈ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ? ನಮ್ಮ ಸರ್ ನಮ್ಮ ತಾವೇರಿಗೆ ಅವರಿಗೆ BP ಶುಗರ್ ಇತ್ತು ಸರ್, BP ಶುಗರ್ಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಹೊರಗೆ ಪ್ರೈವೇಟ್ ತೋರಿಸಿದ್ದೆ ಸರ್ ಪಹಲೆ। ಈಗ ನಾವು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಬಂದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಬಂದು ಡೋರ್ ಕಿಸಾತ್ ನೀವು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದಿಂದ ನೀವು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದು ಫ್ರೀ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ಫ್ರೀ ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಬಂದ್ ಕೇಸಿ ನೀವು ತೋರಿಸ್ತಾರ ಅಂತ ಕೇಸಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್। हाँ अरविंद जी, अपने विषय में बताइए, क्या कर रहे हो, क्या योजना का लाभ मिला है आपको? हमारा व्यवसाय मंडप डेकोरेशन का है। हमने PM मुद्रा लोन लिया हुआ है। इससे हम पहले छोटा सा धंधा करते थे। जब हम PM मुद्रा से हमको लोन मिला तो हमें हमारा धंधा बढ़ाया। हम पहले 8 लोगों को रोजी देते थे, अब 12। आयुष्मान योजना, मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजना का लाभ मिला है। सर मैं सिरमौर से हूँ। सिरमौर रहती हो? हाँ जी सर। अच्छा, चलिए, हम भी कभी सिरमौर आया करते थे। हाँ जी सर। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 11वीं किस्त किसानों के खातों तक। हिमाचल प्रदेश के गवर्नर श्रीमान राजेंद्र जी, यहाँ के लोकप्रिय प्रदेश के अध्यक्ष हमारे पुराने साथी श्रीमान सुरेश जी, केंद्र के मंत्रिपरिषद के मेरे साथियों, सांसदगण, विधायकगण, इस देवभूमि को प्रणाम करने का मौका मिले, इससे बड़ा जीवन का सौभाग्य क्या हो सकता है। आप इतनी बड़ी तादाद में हमें आशीर्वाद देने के लिए आए, मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। अभी देश के करोड़ों करोड़ किसानों को उनके खाते में PM किसान सम्मान निधि का पैसा ट्रांसफर हो गया, पैसा उनको मिल भी गया। और आज मुझे शिमला की धरती से देश के 10 करोड़ से भी ज्यादा किसानों से खाते में पैसे पहुंचाने का सौभाग्य मिला है। वे किसान भी शिमला को याद करेंगे, हिमाचल को याद करेंगे, इस देवभूमि को याद करेंगे। मैं इन सभी किसान भाइयों बहनों को भी हृदय से बहुत बहुत बधाई देता हूं, अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं। साथियों, ये कार्यक्रम शिमला में है, लेकिन एक प्रकार से ये कार्यक्रम आज पूरे हिंदुस्तान का है। हमारे यहां चर्चा चल रही थी कि सरकार के 8 साल होने पर कैसा कार्यक्रम किया जाए, कौन सा कार्यक्रम किया जाए। तो हमारे नड्डा जी जो हिमाचल के ही हैं, हमारे जयराम जी, उनकी तरफ से एक सुझाव आया और दोनों सुझाव मुझे बहुत अच्छे लगे। ये 8 वर्ष के निमित्त कल मुझे कोरोना काल में जिन बच्चों ने अपने माता और पिता दोनों खो दिए, ऐसे बच्चों का जिम्मा संभालने का अवसर कल मुझे मिला। देश के उन हजारों बच्चों का
देखभाल का निर्णय सरकार ने किया और कल उनको मैंने कुछ पैसे भी भेज दिए चेक डिजिटली। 8 साल की पूर्ति में ऐसा कार्यक्रम होना मन को बहुत सुकून देता है, आनंद देता है। और फिर मेरे सामने सुझाव आया कि हम एक कार्यक्रम हिमाचल में करें, तो मैंने आंख बंद करके हाँ कह दिया, क्योंकि मेरे जीवन में हिमाचल का स्थान इतना बड़ा है और खुशी के पल अगर हिमाचल में आकर के बिताने का मौका मिले तो फिर तो बात ही क्या बनती है जी। आज इसलिए मैंने कहा कि 8 साल के निमित्त देश का ये महत्वपूर्ण कार्यक्रम आज शिमला की धरती पे हो रहा है, जो कभी मेरी कर्म भूमि रही, मेरे लिए जो देवभूमि है, मेरे लिए जो पुण्य भूमि है, वहां पर मुझे आज देशवासियों को इस देवभूमि से बात करने का मौका मिले, ये अपने आप में मेरे लिए खुशी अनेक गुना बढ़ा देने वाला काम है। साथियों, 130 करोड़ भारतीयों के सेवक के तौर पर काम करने का मुझे आप सबने जो अवसर दिया, मुझे जो सौभाग्य मिला, सभी भारतीयों का जो विश्वास मुझे मिला है, अगर आज मैं कुछ कर पाता हूं, दिन रात दौड़ पाता हूं, तो ये मत सोचिए कि ये मोदी करता है, ये मत सोचिए कि मोदी दौड़ता है। ये सब तो 130 करोड़ देशवासियों की कृपा से हो रहा है, आशीर्वाद से हो रहा है, उनकी गत से हो रहा है। परिवार के एक सदस्य के तौर पर मैंने कभी भी अपने आप को उस पद पर देखा नहीं, कल्पना भी नहीं की है और आज भी नहीं कर रहा हूं कि मैं कोई प्रधानमंत्री हूं। साइन करता हूं, एक जिम्मेवारी होती है, तब तो प्रधानमंत्री की दायित्व के रूप में मुझे काम करना होता है, लेकिन उसके बाद फाइल जैसी चली जाती है, मैं प्रधानमंत्री नहीं रहता हूं। मैं सिर्फ और सिर्फ 130 करोड़ देशवासियों के परिवार का सदस्य बन जाता हूं। आप ही के परिवार के सदस्य के रूप में, एक प्रधान सेवक के रूप में जहां भी रहता हूं, काम करता रहता हूं और आगे भी सब कुछ है मेरी जिंदगी में। आप ही है सब कुछ मेरी जिंदगी में और ये जिंदगी भी आप ही के लिए है। और जब हमारी सरकार अपने 8 वर्ष पूरे कर रही, मेरा संकल्प भी दोहराऊंगा, क्योंकि संकल्प को बार बार स्मरण करते रहना चाहिए। संकल्प की कभी विस्मृति नहीं होनी चाहिए। और मेरा संकल्प था, आज है, आगे भी रहेगा। जिस संकल्प के लिए जीऊंगा, जिस संकल्प के लिए जूझता रहूंगा, जिस संकल्प के लिए आप सबके साथ चलता रहूंगा। और इसलिए मेरा ये संकल्प है, भारतवासी के सम्मान के लिए, हर भारतवासी की सुरक्षा, उस हर भारतवासी की समृद्धि कैसे बढ़े, भारतवासी की सुख शांति की जिंदगी कैसे मिले, उसी एक भाव से गरीब, दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, वंचित हो, दूर सुदूर जंगलों में रहने वाले लोग हो, पहाड़ी की चोटियों पर रहने वाले, छूटपुर रहने वाले एक आध दो परिवार हो, हर किसी का कल्याण करने के लिए जितना ज्यादा काम कर सकता हूं उसको करता रहूं। इसी भाव को लेकर के मैं आज फिर से एक बार इस देवभूमि से अपने आप को संकल्पित करता हूं। साथियों, पहुंचने का सपना आजादी के लिए मर मिट जाने वाले लोगों ने देखा था।
आजादी के इस अमृत महोत्सव में भारत के बहुत उज्जवल भविष्य के विश्वास के साथ भारत की युवा शक्ति, भारत की नारी शक्ति, उस पर पूरा भरोसा रखते हुए मैं आज आपके बीच आया हूं। साथियों, जीवन में जब हम बड़े लक्ष्यों की तरफ आगे बढ़ते हैं तो कई बार ये देखना भी जरूरी होता है कि हम चले कहां से थे, शुरुआत कहां से थी की, और जब उसको याद करते हैं तभी तो हिसाब किताब का पता चलता है कि कहां से निकले और कहां पहुंचे, हमारी गति कैसी रही, हमारी प्रगति कैसी रही, हमारी उपलब्धियां कैसी रही। हम अगर 2014 से पहले के दिनों को याद करें, उन दिनों को भूलना मत साथियों, तब जाकर के ही आज के दिवसों का मूल्य समझ आएगा। आज की परिस्थितियों को देखें, पता चलेगा साथियों, देश ने बहुत लंबा सफर तय किया है। 2014 से पहले अखबार की सुर्खियों भरी रहती थी, हेडलाइन बनी रहती थी, टीवी के पर चर्चा होती रहती थी। बात क्या होती थी? बात होती थी लूट और खसोट की बात होती थी, बात होती थी भ्रष्टाचार की, बात होती थी घोटालों की, बात होती थी भाई भतीजेवाद की, बात होती थी अफसरशाही की, बात होती थी अटकी लटकी फटकी योजनाओं की। लेकिन वक्त बदल चुका। आज चर्चा होती है सरकारी योजनाओं से मिलने वाले लाभ की। सिरसा से कोई समा देवी, सिरमौर से हमारी कोई समा देवी कह देती है कि मुझे ये लाभ मिल गया। आखिरी घर तक पहुंचने का प्रयास होता है। गरीबों के हक का पैसा सीधा उनके खाते में पहुंचने की बात होती है। आज चर्चा होती है दुनिया में भारत के स्टार्टअप की, आज चर्चा होती है, वर्ल्ड बैंक भी चर्चा करता है भारत के ईज ऑफ डूइंग बिजनेस की। आज हिंदुस्तान के निर्दोष नागरिक चर्चा करती है अपराधियों पर नकेल कसने की हमारी ताकत की। भ्रष्टाचार के खिलाफ जीरो टॉलरेंस के साथ आगे बढ़ देगी। 2014 से पहले की सरकार ने भ्रष्टाचार को सिस्टम का जरूरी हिस्सा मान लिया था। तब की सरकार भ्रष्टाचार से लड़ने की बजाय उसके आगे घुटने टेक चुकी थी। तब देश देख रहा था कि योजनाओं का पैसा जरूरतमंद तक पहुंचने के पहले ही लूट जाता है। लेकिन आज चर्चा जन धन खातों से मिलने वाले फायदों की हो रही है। जन धन, आधार और मोबाइल से बनी त्रिशक्ति की हो रही है। पहले रसोई में धुआं सहने की मजबूरी थी, आज उज्ज्वला योजना से सिलेंडर पाने की सहूलियत है। पहले खुले में शौच की बेबसी थी, आज घर में शौचालय बनवाकर सम्मान से जीने की आजादी है। पहले इलाज के लिए पैसे जुटाने की बेबसी थी, आज हर गरीब को आयुष्मान भारत का सहारा है। पहले ट्रिपल तलाक का डर था, अब अपने अधिकारों की लड़ाई लड़ने का हौसला है। साथियों, 2014 से पहले देश की सुरक्षा को लेकर चिंता थी, आज सर्जिकल स्ट्राइक, एयर स्ट्राइक का गर्व है। हमारी सीमा पहले से ज्यादा सुरक्षित है। पहले देश का नॉर्थ ईस्ट अपने असंतुलित विकास से, भेदभाव से आहत था, दुखी था। आज हमारा नॉर्थ ईस्ट दिल से भी जुड़ा है और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से भी जुड़ रहा है। सेवा, सुशासन और गरीबों के कल्याण के लिए बनी हमारी योजनाओं ने लोगों के लिए सरकार के मायने ही बदल दिए। अब सरकार माई बाप नहीं है, वो वक्त चला गया। अब सरकार
सेवक है सेवक, जनता जनार्दन की सेवक है। अब सरकार जीवन में दखल देने के लिए नहीं, बल्कि जीवन को आसान बनाने के लिए काम कर रही है। बीते वर्षों में हम विकास की राजनीति को देश की मुख्य धारा में लाए। विकास की इसी आकांक्षा में लोग स्थिर सरकार चुन रहे हैं, डबल इंजन की सरकार चुन रहे हैं। साथियों, हम लोग अक्सर सुनते हैं कि सरकारें आती है जाती हैं, लेकिन सिस्टम वही रहता है। हमारी सरकार ने इस सिस्टम को ही गरीबों के लिए ज्यादा संवेदनशील बनाया, उसमें निरंतर सुधार किए। पीएम आवास योजना हो, स्कॉलरशिप देना हो, या फिर पेंशन योजनाएं, टेक्नोलॉजी की मदद से हमने भ्रष्टाचार का स्कोप कम से कम कर दिया। जिन समस्याओं को पहले परमानेंट मान लिया गया था, हम उसके परमानेंट सॉल्यूशन देने का प्रयास कर रहे हैं। जब सेवा, सुशासन और गरीब कल्याण, साथियों, ये जो सैनिकों की भूमि है, ये सैन्य परिवारों की भूमि है। यहां के लोग कभी भूल नहीं सकते कि पहले की सरकारों ने उनके साथ किस तरह का बर्ताव किया। वन रैंक वन पेंशन के नाम पर कैसे उन्हें धोखा दिया। अभी हम लद्दाख के एक पूर्व सैनिक से बात कर रहे थे, जीवन सेना में बिताया था। उसको पक्का घर हमारे आने के बाद मिल रहा है। उनको निवृत्त हो गए भी 30-40 साल हो गए। साथियों, सैन्य परिवार हमारी संवेदनशीलता को भली भांति समझता है। ये हमारी ही सरकार है जिसने 4 दशकों के इंतजार के बाद वन रैंक वन पेंशन को लागू किया। हमारे पूर्व सैनिकों को एरियर का पैसा दिया। इसका बहुत बड़ा लाभ हिमाचल के हर परिवार को हुआ है। साथियों, हमारे देश में दशकों तक वोट बैंक की राजनीति हुई है। अपना अपना वोट बैंक बनाने की राजनीति ने देश का बहुत नुकसान किया है। हम वोट बैंक बनाने के लिए नहीं, हम नए भारत को बनाने के लिए काम कर रहे हैं। जब देश राष्ट्र के नवनिर्माण का हो, जब लक्ष्य आत्मनिर्भर भारत का हो, जब इरादा 130 करोड़ देशवासियों की सेवा और उनका कल्याण करने का हो, तो वोट बैंक नहीं बनाए जाते, सभी देशवासियों का विश्वास जीता जाता है। इसलिए हम सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की भावना से आगे बढ़ रहे हैं। सरकार की योजनाओं का लाभ सबको मिले, हर गरीब को मिले, कोई गरीब छूटे नहीं। अब यही सरकार की सोच है और इसी अप्रोच से हम काम कर रहे हैं। हमने 100% लाभ 100% लाभार्थी तक पहुंचाने का बीड़ा उठाया है। लाभार्थियों के सैचुरेशन का प्रण लिया है। 100% सशक्तिकरण यानी भेदभाव खत्म, सिफारिश खत्म, तुष्टीकरण खत्म। 100% सशक्तिकरण यानी
हर गरीब को सरकारी योजनाओं का पूरा लाभ। मुझे ये जानकर अच्छा लगा कि जयराम जी के नेतृत्व में हिमाचल प्रदेश इस दिशा में बहुत अच्छा काम कर रहा है। हर घर जल योजना में भी हिमाचल 90% घरों को कवर कर चुका है। किन्नौर, लाहौल स्पीति, चंबा, हमीरपुर जैसे जिलों में तो 100% कवरेज हासिल की जा चुकी है। साथियों, मुझे याद है 2014 से पहले जब मैं आपके बीच आता था तो कहता था कि भारत दुनिया से आंख झुकाकर नहीं, आंख मिलाकर बात करेगा। आज भारत मजबूरी में दोस्ती का हाथ नहीं बढ़ाता है, और जब मजबूरी में दोस्ती का हाथ बढ़ाता है ना तो ऐसे बढ़ाता है। बल्कि आज भारत मदद करने के लिए हाथ बढ़ाता है और हाथ ऐसे करके ले जाता है। 150 से ज्यादा देशों को दवाइयां भेजी हैं, वैक्सीन भेजी है, और इसमें हिमाचल प्रदेश के फार्मा हब पत्ती की भी बड़ी भूमिका रही है। ബന്ധപ്പെട്ട ഗുണഭോക്താക്കളെ, സഹോദരി സഹോദരന്മാരെ, സുഹൃത്തുക്കളെ, ഇന്ന് ഷിംലയിൽ നിന്ന് നമുക്കെല്ലാം പ്രിയപ്പെട്ട ഇന്ത്യയുടെ പ്രധാനമന്ത്രി രാജ്യത്തെമ്പാടുമുള്ള വിവിധ പരിപാടികളിൽ ഉൾപ്പെട്ട ഏതാണ്ട് 10-17ഓളം പരിപാടികൾ ഉൾപ്പെട്ട ഗുണഭോക്താക്കളെ പ്രതീകാത്മകമായി നേരിട്ട് അവരുടെ കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കി അതിനുശേഷം അദ്ദേഹത്തിൻ്റെതായ അഭിപ്രായങ്ങൾ അപ്പോഴും പിന്നീടും രേഖപ്പെടുത്തുമെന്നാണ് നമ്മളെല്ലാം അറിയിച്ചിരുന്നത്. ഞാനൊരു പ്രസംഗത്തിലേക്കൊന്നും പോകാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നില്ല. കാരണം വളരെ ഫലപ്രദമായിട്ട് സംസ്ഥാനത്തിൻ്റെയും തദ്ദേശ സ്വയംഭരണ സ്ഥാപനങ്ങളുടെയും വിഹിതങ്ങൾ കൂടി ചേർത്ത് നന്നായി നടപ്പിലാക്കുന്ന ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട സംസ്ഥാനമാണ് ഈ കേരളം എന്ന അഭിമാനം കേരളീയർക്കെല്ലാം ഉള്ളത്. എല്ലാ തരത്തിലും നമുക്ക് ആ മുന്നോട്ടേക്കുള്ള യാത്രയിൽ കേന്ദ്രാവിഷ്കൃത പദ്ധതിയോടൊപ്പം ഞാൻ നേരത്തെ പറഞ്ഞതുപോലെ സംസ്ഥാന ഗവൺമെൻറ്റിൻ്റെയും പ്രാദേശിക ഗവൺമെൻറ്റുകളുടെയും വിഹിതങ്ങൾ ഉൾച്ചേർത്തുകൊണ്ട് വളരെ ഫലപ്രദമായിട്ട് ഈ പദ്ധതികളെല്ലാം നടപ്പിലാക്കുന്ന ഒരു സംസ്ഥാനമാണ് കേരളം. ഇന്ത്യയുടെ മറ്റിതര സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമായി ഇവിടെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചതുപോലെ ഏറ്റവും പിന്നണിയിൽ കിടക്കുന്ന പാവപ്പെട്ട മനുഷ്യന് ഗുണമേന്മയുള്ള ജീവിതം നയിക്കാൻ അവരെ പ്രാപ്തമാക്കിയ ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട സംസ്ഥാനം ഈ കേരളമാണ്. നീതി ആയോഗിൻ്റെ കണക്കനുസരിച്ച് ജനങ്ങളുടെ ജീവിത നിലവാരവുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട എല്ലാ കണക്കിലും നമ്മളാണ് ഒന്നാം സ്ഥാനത്തുള്ളത്. പക്ഷെ ഇതുകൊണ്ട് പൂർണ്ണമാവുന്നില്ല. ഇനിയും നമുക്ക് ബഹുദൂരം മുന്നോട്ടേക്ക് പോകാൻ സാധിക്കണം. കേവലമായ ഇവിടെ ചൂണ്ടിക്കാണിക്കുന്ന 17 തലം മാത്രമല്ല, സർവതല സ്പർശിയായ മേഖലയിൽ കേരളത്തിൻ്റെ വളർച്ച ഓരോ നിമിഷവും നവീകരിച്ചുകൊണ്ട്, ഓരോ നിമിഷവും നവീകരിക്കുന്നതിനാവശ്യമായ ശാസ്ത്ര സാങ്കേതിക വിദ്യ ഉപയോഗപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് നമ്മുടെ നാടിലെ ഓരോരുത്തർക്കും, ജനങ്ങൾക്ക് ഓരോരുത്തർക്കും അതിൻ്റെ വിഹിതം ലഭിക്കത്തക്ക രീതിയിൽ നമുക്ക് മുന്നേറാനാവണം. അത് വീടിൻ്റെ കാര്യത്തിൽ, കൃഷിയുടെ കാര്യത്തിൽ, അതേപോലെ തന്നെ വ്യത്യസ്ത ജനവിഭാഗങ്ങൾ അഭിമുഖീകരിക്കുന്ന പ്രശ്നങ്ങൾക്ക് പരിഹാരം കാണുന്നതിനു വേണ്ടിയുള്ള പ്രവർത്തനത്തിൽ എല്ലാം നമുക്ക് ബഹുദൂരം മുന്നോട്ടേക്ക് പോകാൻ സാധിക്കണമെന്നാണ് എനിക്ക് ഈ സന്ദർഭത്തിൽ പറയാനുള്ളത്. കേരളം ഒരു മാതൃകയാണ്. ലോകത്തിൻ്റെ മുമ്പിൽ കേരളത്തിന് ഏതെങ്കിലും രീതിയിൽ വഴികാട്ടിയായ മറ്റൊരു പ്രദേശവും ഈ ഭൂമുഖത്തില്ല.
നമ്മൾ തന്നെയാണ് പുതിയ മാതൃക സൃഷ്ടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ആ മാതൃക സൃഷ്ടിച്ചുകൊണ്ട് തന്നെ ഇനിയും നമുക്ക് മുന്നോട്ടേക്ക് പോകണം. കേന്ദ്രത്തിൻ്റെ സഹായം ഇനിയും നമുക്ക് കൂടുതൽ ലഭിക്കേണ്ടതായിട്ടുണ്ട്. കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിലെല്ലാം കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നതിൻ്റെയും ഇനി കിട്ടുന്നതിൻ്റെയും ഭാഗമായിട്ടുള്ള ഒരുപാട് ഇടർച്ചകളുണ്ട്. അതെല്ലാം മാറ്റി നമുക്ക് നല്ലതുപോലെ കേരളത്തിലെ പാവപ്പെട്ട ജനങ്ങൾ ഉൾപ്പെടെയുള്ള ഈ സമൂഹത്തെ മുന്നോട്ടേക്ക് നയിക്കുന്നതിന് വേണ്ടി ഫലപ്രദമായിട്ട് സാധിക്കും. അതിന് ഇത്തരത്തിലുള്ള യോഗങ്ങളും ചർച്ചകളുമെല്ലാം ഉപകരിക്കുമെന്ന് തന്നെയാണ് ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. മറ്റ് വിശദീകരണത്തിലേക്കൊന്നും കടക്കാതെ ഈ കേരളത്തെ ലോകത്തിൻ്റെ മുമ്പിലെ ഏറ്റവും വികസിതമായ ഒരു നാടിൻ്റെ തലത്തിലേക്ക് ഉയർത്താനുള്ള കർമ്മ പദ്ധതിയുമായിട്ട് നമ്മൾ മുന്നോട്ടേക്ക് പോകുമ്പോൾ അതിനനുസരിച്ച രീതിയിൽ നമുക്കെല്ലാം ഒത്തൊരുമിച്ച് പോകാനാവണം എന്ന് മാത്രം ചൂണ്ടിക്കാണിച്ചുകൊണ്ട് ചെയ്തത്. കേരളമാണല്ലോ ഈ പറയുന്ന നീതി ആയോഗിൻ്റെ 1ാം സ്ഥാനത്തല്ല ഉള്ളത്. അപ്പോൾ നമ്മൾ ഈ പാവപ്പെട്ട ജനവിഭാഗങ്ങൾക്ക് വേണ്ടി വീടിൻ്റെ കാര്യത്തിലായാലും കൃഷിയുടെ കാര്യത്തിലായാലും അതുപോലെ തന്നെ വിവിധ 17 ഇന പദ്ധതിയുടെ ഭാഗമായിട്ട് വളരെ ഫലപ്രദമായിട്ട് മുന്നോട്ടേക്ക് പോയ ഇന്ത്യയിലെ 1ാം സ്ഥാനത്തുള്ള കേരളത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം കേൾക്കുമെന്നാണ് നമ്മളെല്ലാം പ്രതീക്ഷിച്ചത്. അതിനുവേണ്ടി ജയ ഇവിടെ റെഡിയായിട്ട് ഇരിക്കുകയായിരുന്നു, അല്ലേ? മൈക്കെല്ലാം എടുത്തിരിക്കുക. കാരണം നമ്മളോട് രണ്ടാമത്തെ നിങ്ങളെ വിളിക്കുകയെന്നോ, ഒന്ന് കഴിഞ്ഞ് ഞാൻ വിചാരിച്ചു രണ്ടാമത് വിളിച്ചില്ല പോട്ടെ, ഇനി 3ാമത് വിളിക്കുന്നു വിചാരിച്ചു. പിന്നെ വിചാരിച്ചു അടുത്ത് വിളിക്കും. അവസാനാണ് മനസ്സിലായത് വിളിച്ചിട്ടേ ഇല്ല. കേരളത്തെ വിളിക്കാതെ എന്തുകൊണ്ടാണ് എന്നൊന്നും ഞാനിപ്പോൾ പറയുന്നില്ല. എനിക്കതിൻ്റെ കൃത്യമായ കാര്യകാരണ നിയമം അറിയാം. പക്ഷെ ഞാൻ നിങ്ങളോടിപ്പോൾ പങ്കുവെക്കുന്നില്ല. ഈ വേദിയിൽ അത് പങ്കുവെക്കണ്ടെന്നാണ് ഞാൻ കരുതുന്നത്. ഏതായാലും ജയ ചോദിക്കാൻ ഉദ്ദേശിച്ചതും ജയ പറയാൻ ഉദ്ദേശിച്ചതുമായ കാര്യം ഞാനിപ്പോൾ ഇവിടെ എൻ്റെ ഈ ചെറുഭാഷണം അവസാനിക്കുന്നതോടുകൂടി ജയ നിങ്ങളോട് പങ്കുവെക്കും എന്നാണ് ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. അതിന് ജയയെ ക്ഷണിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകൾ ഉപസംഹരിക്കുകയാണ്. എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. പ്രധാനമന്ത്രിയോട് സംസാരിക്കുന്ന കരുതിയുടെ യഥാർത്ഥത്തിൽ ഞാനിവിടെ വന്നത് അതിനുവേണ്ടി ഒരുപാട് പ്രിപ്പയർ ചെയ്യുകയും ചെയ്തിരുന്നു. പക്ഷെ എനിക്ക് അതിനൊരു അവസരം കിട്ടിയില്ല. എനിക്കൊരുപാട് പ്രസംഗിച്ചൊന്നും പരിചയമില്ല. ജസ്റ്റ് ഞാൻ എനിക്കുണ്ടായ അനുഭവം എന്താണ്, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ സെൻട്രൽ ഗവൺമെന്റും സ്റ്റേറ്റ് ഗവൺമെന്റും സംയുക്തമായി ചെയ്യുന്ന ആരോഗ്യ ആയുഷ്മാൻ ഭാരത്, പ്രധാനമന്ത്രി ജൻ ആരോഗ്യ യോജന, കാരുണ്യ ആരോഗ്യ സുരക്ഷാ പദ്ധതി, അത് പ്രകാരം എനിക്ക് എന്ത് ബെനിഫിറ്റാണ് കിട്ടിയത് അതിനെക്കുറിച്ച് ഒന്ന് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്യാനാണ് ഞാൻ ഇവിടെ നിൽക്കുന്നത്. കുറച്ച് വാക്കുകളിൽ ഞാനത് പറയാം. ശരിക്കും കോവിഡ് സീസണിൽ ശരിക്കും നമ്മളെല്ലാവരും വളരെയധികം ബുദ്ധിമുട്ടി നിൽക്കുന്ന ഒരു സമയത്താണ് എനിക്ക് പെട്ടെന്നൊരു ദിവസം, എനിക്കറിയില്ല, പെട്ടെന്നൊരു ദിവസം എനിക്കൊരു വയറിന്റെ ഒരു സൈഡിലായിട്ട് പെട്ടെന്നൊരു വേദന ഉണ്ടായി. പക്ഷെ എന്താണെന്ന് എനിക്ക് മനസ്സിലായില്ല. അപ്പൊ ഞാൻ തൊട്ടടുത്ത ഹോസ്പിറ്റലിൽ, പ്രൈവറ്റ് ഹോസ്പിറ്റലിലാണ് ആദ്യം പോയത്. അപ്പോ അവര് പറഞ്ഞു ചിലപ്പോൾ കിഡ്നി സ്റ്റോൺ ആയിരിക്കും അങ്ങനെയൊക്കെ പറഞ്ഞു. എന്നെ ജസ്റ്റ് ഒന്ന് പേടിപ്പിച്ചു. പക്ഷെ എന്തായിരുന്നാലും സ്കാൻ ചെയ്യാമെന്ന് ഞാൻ വിചാരിച്ചു. ഒരു അൾട്രാ സ്കാൻ എടുത്തപ്പോൾ മനസ്സിലായി എന്റെ റൈറ്റ് ഓവറിയോട് ചേർന്ന് ഒരു മുഴ വളരുന്നുണ്ടെന്ന് എനിക്ക് മനസ്സിലായി. അപ്പോ ശരിക്കും ഞാൻ ഭയന്നു. കാരണം നമുക്ക് കോവിഡ് സീസണിൽ ശരിക്കും ഒരു ജോലി ഉണ്ടായിരുന്ന പ്രൈവറ്റ് കമ്പനിയിലാണ് വർക്ക് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. പക്ഷേ ഇപ്പൊ എനിക്ക് ആ കോവിഡ് ടൈമിൽ എനിക്ക് ലോജിസ്റ്റിക്സ് കമ്പനി ആയിരുന്നതിനാൽ എന്റെ ജോലി എനിക്ക് നഷ്ടപ്പെട്ടു. സോ എനിക്ക് അറിഞ്ഞൂടെ എങ്ങനെ ഒരു ഫണ്ട് എങ്ങനെ കണ്ടെത്തണമെന്ന് അറിയില്ലായിരുന്നു. കാരണം ഞാൻ പ്രൈവറ്റ് ഹോസ്പിറ്റലിനെ സമീപിച്ചപ്പോൾ അവര് പറഞ്ഞത് ഏകദേശം 70,000 രൂപയോളമാകും ഈ ചികിത്സയ്ക്ക് വേണ്ടി. ഏകദേശം 70,000 മുകളിലാകാമെന്ന് തന്നെ പറഞ്ഞു. അപ്പോൾ എനിക്ക് അത്രയും വലിയൊരു ഫണ്ട് ആ സമയത്ത് കണ്ടുപിടിക്കാൻ വളരെ ബുദ്ധിമുട്ടായിരുന്നു. പിന്നെ ഫ്രണ്ട്സിനോട് ചോദിച്ചാലും എല്ലാവരും ഒരേ സിറ്റുവേഷനിലാണ്. കോവിഡ് സീസണിൽ ഞാൻ മാത്രമല്ല, ലോകത്തിലുള്ള എല്ലാ ജനങ്ങളും വളരെയധികം ബുദ്ധിമുട്ടിയിരുന്ന ഒരു സമയമാണ്. അപ്പോഴാണ് എൻ്റെ ഹസ്ബൻഡ്, ശരിക്കും എൻ്റെ ഹസ്ബൻഡിന്റെ സുഹൃത്ത് വഴി, സുഹൃത്തിന്റെ വൈഫാണ് ശരിക്കും എന്നെ ഹെൽപ്പ് ചെയ്തത്. അവരാണ് ശരിക്കും ഇങ്ങനെ ഒരു പ്രോജക്റ്റ് ഉണ്ട്, ശരിക്കും പ്രധാനമന്ത്രിയുടെയും നമ്മുടെ സെൻട്രൽ ഗവൺമെന്റിന്റെയും സ്റ്റേറ്റ് ഗവൺമെന്റിനും കൂടെ ചേർന്നുള്ള ഒരു പദ്ധതിയുണ്ട്. അതുവഴി നിങ്ങൾ അപ്ലൈ ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അതിന് നമ്മുടെ കാർഡ് നമ്മുടെ റേഷൻ കാർഡ് അവർ ചെക്ക് ചെയ്തിട്ട് അതിനകത്ത് നമ്മൾ ഈ പദ്ധതിക്ക് നമ്മൾ അനുയോജ്യനാണെങ്കിൽ അതുവഴി നമുക്ക് നല്ലൊരു എമൗണ്ട്, കാരണം ഫുൾ ഫ്രീ ആയിട്ടുള്ള ട്രീറ്റ്മെന്റ് കിട്ടുമെന്ന് പറഞ്ഞു.
അങ്ങനെ ഞാൻ റേഷൻ കാർഡ് കൊടുത്തു. അവർ ജസ്റ്റ് ചെക്ക് ചെയ്തപ്പോൾ ഞാൻ എലിജിബിൾ ആണെന്ന് മനസ്സിലായി. അങ്ങനെ ഞാൻ ഡയറക്റ്റ് ട്രിവാൻഡ്രം ഗവൺമെന്റ് SIT ഹോസ്പിറ്റലിൽ പോയി അഡ്മിറ്റായി. അടുത്ത ദിവസം തന്നെ, കാരണം പെയിൻ അത്രമാത്രം സിവിയർ ആയിരുന്നതിനാൽ അടുത്ത ദിവസം തന്നെ ഓപ്പറേഷൻ നടത്തി. ഒരു 10 ദിവസത്തോളം ഞാൻ ഹോസ്പിറ്റലിൽ ഉണ്ടായിരുന്നു. എല്ലാവരും, അത് കൗണ്ടർ സ്റ്റാഫ് ഇൻക്ലൂഡിങ് ഡോക്ടേഴ്സ്, നഴ്സസ്, കൗണ്ടർ സ്റ്റാഫ് എല്ലാവരും വളരെയധികം കോപ്പറേറ്റീവും വളരെയധികം ഹെൽപ്ഫുള്ളും ആയിരുന്നു. എനിക്ക് അവിടെ ഒരു ബുദ്ധിമുട്ടും ഉണ്ടായില്ല. അതിന് ഒരു രൂപ പോലും എൻ്റെ കയ്യിൽ നിന്ന് ചിലവായിട്ടും ഇല്ല. ഫുൾ എമൗണ്ടും മുഴുവൻ ചികിത്സയും എനിക്ക് സൗജന്യമായി ഈ ആയുഷ്മാൻ ഭാരത് ജൻ ആരോഗ്യ യോജന കാരുണ്യ ആരോഗ്യ സുരക്ഷാ പദ്ധതി വഴി എനിക്ക് ലഭ്യമായി. ഇത്രയും അനുഭവമാണ് എനിക്ക് നിങ്ങളോട് പങ്കുവയ്ക്കാനുള്ളത്. നന്ദി, നമസ്കാരം. തൃക്കാക്കര ഇലക്ഷനിൽ ഇടതുപക്ഷ ജനാധിപത്യ മുന്നണി കണ്ണഞ്ചിക്കുന്ന വിജയം നേടും. ഒരു സംശയമില്ല. മറ്റൊരു കാര്യമുള്ള മിനിസ്റ്ററെ, നമ്മുടെ മദ്യശാലകളിലെ ഇപ്പം മദ്യം വ്യാപകമായിട്ട് കിട്ടാനില്ല എന്ന പരാതിയുണ്ട്. ഈ ജീവനക്കാർക്കൊക്കെ വല്ലാണ്ട് ചെറിയ ബുദ്ധിമുട്ടുള്ള അവസ്ഥയിൽ എന്താ അതിൻ്റെ ഒരു പ്രശ്നം? പരിഹരിക്കാനുള്ള ഇടപെടൽ, അത് പരിഹരിക്കാൻ ആവശ്യമായ നിലപാട് സ്വീകരിക്കും. എന്താ മിനിസ്റ്ററിൽ പ്രശ്നം എന്താ പറ്റിയത്? അല്ല, അതിലിപ്പോൾ പ്രൊഡക്ഷൻ നല്ലപോലെ കുറയുന്നു എന്നുള്ളതാണ്. കാരണം ഈ സ്പിരിറ്റിൻ്റെ വില ക്രമാതീതമായിട്ട് വർദ്ധിച്ചു. അപ്പോൾ വർദ്ധിച്ചപ്പോൾ അത് വേണ്ടത്ര ലഭിക്കുന്നുമില്ല, അതിൻ്റെ വിലയും കൂടുതലാണ്. അപ്പോൾ ഉൽപ്പാദനം പലരും കുറച്ചു. ഇതിൻ്റെ എല്ലാം ഭാഗമായിട്ടാണ് ഇപ്പോൾ പ്രശ്നം ഉണ്ടായിട്ടുള്ളത്. നമുക്ക് പരിഹരിക്കാൻ ആവശ്യമായ നിലപാട് സ്വീകരിക്കണം. കുടിശ്ശിയൊന്നുമില്ല. ഒരാൾക്കും ഒരു നയാ പൈസയും കുടിശ്ശിക കൊടുക്കുന്ന സ്ഥിതി അല്ല. അവരുമായിട്ടൊക്കെ ചർച്ച ചെയ്തിട്ടുണ്ട്. ആ ചർച്ചയെ അടിസ്ഥാനപ്പെടുത്തിയിട്ട് ആവശ്യമായ നിലപാട് സ്വീകരിച്ചുകൊണ്ട് നമുക്ക് പരിഹരിക്കാം. വളരെ വേഗം തന്നെ വരും. പരിപാടിയിൽ കേരളത്തിന് സംസാരിക്കാൻ അവസരം കിട്ടുമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ കേരളത്തിന് സംസാരിക്കാൻ അവസരം ഇല്ല. എന്താണ് ഇതിൻ്റെ കാരണമായിട്ട്? കാര്യകാരണ നിയമങ്ങളെ പറ്റി എനിക്ക് നന്നായിട്ട് അറിയാതെ ഞാൻ നേരത്തെ പറഞ്ഞു. പക്ഷേ ഇപ്പോൾ ഞാൻ അതിൻ്റെ മേലെ പ്രതികരിക്കുന്നില്ല. റിപ്പോർട്ടാണ് എനിക്ക് സമർപ്പിച്ചത്. ശനിയാഴ്ചയാണ് സമർപ്പിച്ചത്. അപ്പോൾ തന്നെ നമ്മൾ FIR രജിസ്റ്റർ ചെയ്യാൻ വേണ്ടിയാണ് രജിസ്റ്റർ. കാരണം ഇതൊരു കേസ് ഓഫ് തെഫ്റ്റ് തന്നെയാണ് നമുക്ക് ഒരു പ്രൈമ ഫേസി കിട്ടേണ്ടി വരുന്നത്. സോ പോലീസിൻ്റെ റിപ്പോർട്ട്, പോലീസിനെ കംപ്ലയിൻറ്റ് ഫയൽ ചെയ്ത് FIR രജിസ്റ്റർ ആയതാണ്. പിന്നെ ഹയർ ലെവൽ ഒരു കളക്ടറേറ്റ് ലെവലിൽ ഞാനൊരു കമ്മിറ്റി ഉണ്ടാക്കിയിട്ട് പറഞ്ഞിട്ടുണ്ടാണ്. അതിൻ്റെ ബേസിൽ ഐ വിൽ ബി സബ്മിറ്റിംഗ് ക്ലിയർ റിപ്പോർട്ട് ടു ദ ഗവൺമെൻറ് ഫോർ ദ ഡിപ്പാർട്ട്മെൻറ്റ് ആക്ഷൻ ഓർ വട്ട് എവർ ദ ഫൈൻഡിങ്സ് ഓഫ് ദ ഗവൺമെൻറ്. മാഡം, പ്രൈമ വിഷയം നോക്കുമ്പോൾ എന്താണ് അതിൽ സംഭവിച്ചിട്ടുണ്ടാവുക? അത്തരം ഒരു സുരക്ഷിതമായ സ്ഥലത്ത് നിന്ന് ഇത് പോകണമെങ്കിൽ ഒരു ഗുരുതരമായ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചു കാണുമോ? എന്താണ് മനസ്സിലാവുന്നത്? Theft that has been detected in the port premises. That is how we should take it. അവരുടെ ഒരു രജിസ്റ്ററാണ് മെയിൻറ്റെയിൻ ഉണ്ടാവണം. പിന്നെ സീനിയർ സൂപ്രണ്ടൻറ്റ് ഓഫ് എനി RDO ഓഫീസാണ് ഇതിൻ്റെ കസ്റ്റോഡിയൻ, താക്കോലിൻ്റെ കസ്റ്റോഡിയൻ. സോ സ്ഥലം മാറ്റാൻ സമയത്ത് ചാർജ് ഹാൻഡ് ഓവർ ചെയ്യുന്ന സമയത്താണ് എല്ലാം റീകൺസൈൽ ചെയ്തിട്ടാണ് ചാർജ് കിട്ടുന്നത്. ആ സമയത്തുള്ള എങ്ങനെയാണ് ആൾക്കാർ ചെയ്തു 2010 മുതൽ 2019 വരെ നമ്മൾ സബ് കളക്ടറാണ് എല്ലാവർക്കും പ്രൈമ ഫേസി നോക്കിയിട്ടാണ് കണ്ടത്. ഈ 9 വർഷം എൻ്റെ എവിടെയൊക്കെ ഡിസ്മാച്ച് ഉണ്ട്. അതുകൊണ്ട് ഡീറ്റെയിൽഡ് ആയിട്ട് നമുക്ക് വേണ്ടി വരും. പോലീസ് ഷുഡ് ലുക്ക് ഇൻടു ഇറ്റ് ആൻഡ് ദാറ്റ് ഈസ് വൈ വി ഹാവ് ഫൈൽഡ് ആൻ FIR. പുറത്തുനിന്ന് ഒരാൾ കയറിയിട്ടുള്ള നീഡ് ടു കോമെന്റ് ഓൺ എനി ഓഫ് ദിസ്. ഇപ്പോൾ നമുക്ക് മിസ്മാച്ച് ആണ് കണ്ടത്. അത് ഒരു ഫാക്ടാണ്. അത് തെഫ്റ്റായി പരിഗണിക്കുന്നത്. അത് എത്ര അളവുണ്ടെന്നൊന്ന് പറയാൻ പറ്റും? കുറച്ച് ഒരാഴ്ച 2 ആഴ്ച 3 ആഴ്ച സമയം എടുക്കും.
ന്യൂട്രലി വിതൗട്ട് എനി ബയസ് നമ്മൾ നോക്കാം എന്താണ് ഇതിൽ മുമ്പ് പറയുന്നത്. പക്ഷെ വളരെ പെട്ടെന്ന് ആരുമാണ് കൾപ്രിറ്റ്, അത് law should take its own course and we should bring forward. എൻ്റെ പേര് നിഷാണ്. ഞാൻ തിരുവനന്തപുരം ജില്ലയിലെ മാനാഞ്ചിറ എന്ന സ്ഥലത്താണ് താമസിക്കുന്നത്. പണന്തറ വാർഡ് 13 ഞാനും എൻ്റെ ഭർത്താവും 2 കുട്ടികളും അടങ്ങുന്നതാണ് ഭർത്താവ് ശ്രീകുമാർ ഡ്രൈവറാണ്. ഞങ്ങൾ കിട്ടുന്ന വരുമാനത്തിൽ സന്തോഷകരമായിട്ട് മുന്നോട്ട് പോയിക്കൊണ്ടിരുന്നപ്പോഴാണ് ക്യാൻസർ എന്ന മഹാമാരിയായിട്ട് അസുഖമുള്ളത്. ആ സമയത്ത് എന്ത് ചെയ്യും എന്ന് അറിയാതെ ഞങ്ങൾ ആകെ വിഷമിക്കുന്ന സമയത്താണ് ആയുഷ്മാൻ ഭാരതിൻ്റെ കാർഡിന് ആരോഗ്യ സുരക്ഷാ പദ്ധതിയിൽ നിന്നുള്ള ഈ കാർഡിനെ കുറിച്ച് അറിയുന്നത് ഞങ്ങൾ പെട്ടെന്ന് തന്നെ ഈ കാർഡ് എടുത്ത് പുള്ളിക്കാരന് വേണ്ട ട്രീറ്റ്മെൻറ്റില്ല RCC ഞങ്ങൾ ചെയ്യുകയാണുണ്ടായിരുന്നു. അതിൽ നിന്നെല്ലാം റിക്കവറായി വന്നുകൊണ്ടിരുന്ന സമയത്താണ് പെട്ടെന്ന് എനിക്കൊരു വീഴ്ചയും ഉണ്ടായിരുന്നു. പെട്ടെന്ന് ഞാൻ എന്നെ മെഡിക്കൽ കോളേജ് ഹോസ്പിറ്റലിൽ അഡ്മിറ്റാക്കി. CT സ്കാൻ എടുത്തപ്പോഴത്തേക്കും എൻ്റെ തലയിൽ നാഡീഞരമ്പുകളുടെ പോകുന്നത് ബ്ലഡ് ക്ലോട്ട് ആകുകയാണെന്ന് പറയുകയും പെട്ടെന്ന് തന്നെ ഒരു എമർജൻസി സർജറി വേണം എന്ന് ഡോക്ടർമാർ നിർദ്ദേശിക്കുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ അതിന് വേണ്ടിയിട്ട് എന്ത് ചെയ്യും എന്നുള്ള ഒരു വിഷമാവസ്ഥയിലാണ് എൻ്റെ ഹസ്ബൻഡ് പെട്ടെന്ന് ഈ കാറിനെക്കുറിച്ച് ഓർമ്മ വരികയും ഞങ്ങൾ ക്ലാസ്സിൻ്റെ കൗറിലോട്ട് ചെന്ന് രജിസ്റ്റർ ചെയ്തു. എൻ്റെ ഹസ്ബൻഡ് ഇത് രജിസ്റ്റർ ചെയ്തിട്ട് എൻ്റെ സർജറി പെട്ടെന്ന് ചെയ്യുകയാണുണ്ടായിരുന്നു. അതിന് വേണ്ടി 1 രൂപ പോലും മുതൽ മുടക്കില്ല. ഞങ്ങൾ